हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द लेक्चर. आज आपला सेटिंग अरेंजमेंटचा दुसरा लेक्चर आहे, बरोबर आहे. ओके, सगळ्यात अगोदर आपण हे बघूया की आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या. ओके, बघा आपण काय केलं होतं, सिटिंग अरेंजमेंटचं बेसिक जेवढा आपण सिनारिओ होता तो सगळा आपण त्याच्यामध्ये बघितला होता. डायग्रामॅटिकली जे व्यक्ती आहेत सिटिंग अरेंजमेंट मधले ते कसे बसू शकतात आपण याही गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. त्याचबरोबर जो स्टँडिंग सिनारिओ होता तो पण आपण बघितला होता. सिंगल लाईन सिनारिओ, मल्टी लाईन सिनारिओ, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या होत्या आपण सगळा जो थेरॉटिकल पार्ट आपण त्याला म्हणू शकतो तो पूर्ण आपण आपल्या मागच्या लेक्चर मध्ये कव्हर केला होता. ओके, त्याचबरोबर काय केलं होतं आपण दोन एक्झाम्पल सुद्धा आपण सॉल्व्ह करून बघितले होते. ओके, आजही आपण काय करणार आहे, एक्झाम्पल्सची भरपूर प्रॅक्टिस करणार आहे. ओके, मी काय करणार आहे बघा, प्रत्येक टाइपचा एक एक सिनारिओ तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ओके, वन्स आपला प्रत्येक सिनारिओ कव्हर झाल्यानंतर काय करू आपण, जे आपण मागच्या लेक्चर मध्ये जसं बघितलं होतं की आपण खूप प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, तसेच मी तुमचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेणार आहे. तुम्हाला अंडरस्टँड होईल की तुमचा एका मिनिटामध्ये किती लवकरात लवकर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ओके, त्याचबरोबर मी सिटिंग अरेंजमेंटच्या काही छोट्या छोट्या ट्रिक्स घेऊन आली आहे तुमच्यासाठी, तर ते लेक्चर सुद्धा तुम्ही काय करा, आवर्जून बघा. ओके, त्या ट्रिक्सचा फायदा काय होणार आहे तुम्हाला, की तुम्ही जेव्हा प्रश्न सॉल्व्ह करता तर कमीत कमी वेळेमध्ये तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. ओके, सगळ्या ज्या ट्रिक्स आहेत तुम्ही सोबत वापरा, त्याच्यामध्ये तुमचा ऑटोमॅटिकली जो लागणारा वेळ आहे ना तो कमीच होईल. ओके, सो प्लीज वॉच द व्हिडिओ अँड यूज दॅट ट्रिक्स. ओके, अँड इफ यू हॅव एनी इश्यू, तुम्हाला काही अडचण असेल, तुमचे काही डाऊट असेल तर प्लीज मला तुम्ही विचारू शकता. ओके, सो मी खूप वेळ न घेता काय करते, डायरेक्टली प्रश्नाला आपल्या सुरू करते. ओके, लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन. बघा, सगळ्यांना स्क्रीनवर एक प्रश्न दिसत असेल. हो मॅडम, आम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत आहे. ओके, प्रश्न वाचलाय का कोणी, कोणी प्रश्न वाचला आहे का आणि सोडवायला सुरू केलं असेल तसंही करू शकता, किंवा माझ्यासोबत पण तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ओके, बघा काय दिलंय त्यांनी, एका मजल्यावरील दोन रांगेमध्ये उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे तोंड असलेल्या 6 घरात पी, क्यू, आर, एस, टी आणि यू राहतात. ओके, किती घरं आहे, 6 घरं आहे. ओके, किती, एक सिंगल फ्लोअरवरच आहे बरं ते. ओके, म्हणजे एकाच मजल्यावर आपल्याला काढायचे आहे, एकावर दुसरा तिसरावर असं नाहीये बरं एक्झाम्पल मध्ये. नंतर काय सांगितलं त्यांनी, दोन रांगेमध्ये डिवाइड झालेले आहे 6 घरं, म्हणजे काय, एका लाईन मध्ये 3 राहणार आहे आणि दुसऱ्या लाईन मध्ये 3 राहणार आहे. ओके, इथपर्यंत आलं लक्ष सगळ्यांच्या. पुढे काय सांगितलं आहे, जे 6 घरं आहेत त्यातील 3 घरं उत्तरेकडे तोंड करून आहे आणि 3 घरं दक्षिणेकडे तोंड करून आहे. ओके, सगळ्यांना लक्षात आलंय. त्यांनी जो बेसिक जो इन्फॉर्मेशन दिली ती काय काय दिली आहे, आपण काय करूया, सगळ्यात अगोदर ज्या दिशा आहे ना त्या काढून घेऊया, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. ओके, आलंय, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आपण दिशा काढलेल्या आहे. काय सांग त्यांनी, 2 रांगेमध्ये दिले आहे, मी इथे 2 रांगा काढल्या. ओके, 2 रांगा काढल्या मी. पुढे काय सांगितलं त्यांनी, 2 पैकी 3 घरांचा तोंड उत्तरेकडे आहे आणि 3 घरांचा तोंड दक्षिणेकडे आहे. म्हणजे काय, इथे जर 3 घरं असतील तर इथे 3 घरं राहणार आहे. ओके, आता बघा, इथलचा घराचा तोंड कुठे आहे, नॉर्थ फेसिंग राहणार आहे का, बघा ही वरची दिशा कोणची आहे, नॉर्थ आहे, आणि इकडच्या लोकांचं घर काय आहे, साऊथ फेसिंग राहणार आहे का, कारण की यांचं व खालची जी दिशा आहे ती कोणची आहे, साऊथ, आणि वरची जी दिशा आहे ती काय आहे, उत्तर. ओके, आता कळालंय, हे 3 घर काय आहे, नॉर्थ फेसिंग, आणि हे 3 घर काय आहे, साऊथ फेसिंग. इथपर्यंत कळालंय सगळ्यांना. ओके, आता जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी अरेंजमेंटची त्याच्याकडे आपण जाऊया. त्यांनी काय सांगितलंय बघा, क्यू आणि एस चे घर उत्तरेकडे तोंड करून आहे पण शेजारी नाही. काय सांगितले बघा त्यांनी, हा जो क्यू आहे आणि एस आहे हे काय आहे, उत्तरेकडे, दोघांच्याही घरांचं तोंड उत्तरेकडे आहे, बट दे आर नॉट नेबर्स, पण ते शेजारी नाही. पण सगळ्यात अगोदर सांगा, क्यू आणि एस चे घर कोणत्या लाईनीमध्ये असणार आहे, बघा ही आहे नॉर्थ फेसिंग उत्तरेकडची, ही काय आहे साऊथ फेसिंग, म्हणजे काय राहणार आहे, त्यांचं घर इकडे राहणार आहे, या इथे यापैकी त्यांचं घर राहणार आहे. ओके, आता मी काय करते, इथे क्यू लिहिते. आता मी इथे का नाही लिहिलं, जर मी इथे क्यू लिहिलं असतं तर एस इकडे आला असता, नाही तर इकडे आला असता, पण त्यांनी अजून काय इन्फॉर्मेशन दिली आहे, पण ते शेजारी नाही आहे. म्हणून काय, क्यू जर इथे असेल तर एस काय राहणार आहे, इथेच राहणार आहे. 3 पैकी दोघांची जागा फिक्स आहे, क्यू आणि एस ची काय आहे, की ते शेजारी नाहीये, ही इन्फॉर्मेशन फिक्स आहे, म्हणजे काय राहणार, ते 2 टोकांवर राहणार आहे. लक्षात आलं, ते 2 टोकांवर राहणार आहे. ओके, आता बघा, खूप विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, मॅडम तुम्ही इथे क्यू लिहिला तर मला इथे एस लिहायचं, तर असं जमू शकेल का, की मी इथे एस लिहिते आहे आणि इथे क्यू लिहिणार.
हो, असंही जमू शकते. आपण काय करूया, तसाही काय करूया, एक अरेंजमेंट काढूया. बघा मी इथे काढते बरं ती अरेंजमेंट. इथे 3 घरं, इथे 3 घर. ओके. आता मी काय करते बघा, याला मी फिगर 1 असं देते, याला फिगर 2 देते. ओके. आता या फिगर मध्ये मी काय केलं बघा, त्याचं घर कुठे ठेवलं आहे, इथे. क्यू ला मी कुठे ठेवलंय, लेफ्ट साईडला ठेवले. आता इथे काय करते मी, दुसरा सिनारिओ, क्यू ला मी राईटला ठेवते. एस कुठे राहणार, त्याच्या शेजारी आहे, नॉर्थ फेसिंग आहे, पण शेजारी आहे का, नाही, शेजारी नाहीये. म्हणजे एस कुठे राहणार आहे, दुसऱ्या टोकावर राहणार आहे. पहिल्या याच्यामध्ये क्यू एस, दुसऱ्या याच्यामध्ये एस क्यू. कळालंय, 2 सिनारिओ झाले बरं आता यांचे. आता बघा पुढची इन्फॉर्मेशन काय, एस आणि यू ची घरे एकमेकांना तिरपी विरुद्ध आहे. तिरपी विरुद्ध म्हणजे काय, डायगोनली अपोजिट. आपण बघा डायगोनली अपोजिटचा सिनारिओ आपण काय केला होता ना, मागच्या आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केला होता की डायगोनली अपोजिट म्हणजे एक्झॅक्टली काय असते. ओके. काय बघा आता काय सांगितलं त्यांनी, एस आणि यू डायगोनली अपोजिट आहे. जर एस इथे असेल तर त्याचा डायगोनली अपोजिट काय असतो रे, हा त्याचा डायगोनली अपोजिट असतो. हा जर एस असेल तर याचा डायगोनली अपोजिट काय, हा डायगोनली अपोजिट. म्हणजे या सिनारिओ मध्ये यू ची जागा ही राहणार आहे, तर या सिनारिओ मध्ये यू ची जागा ही राहणार आहे. ओके. यू ची जागा पण आपली फिक्स झाली. पहिला पॉईंट कव्हर झाला, दुसरा पॉईंट कव्हर झाला. तिसरा बघा काय दिला त्यांनी, आर चे घर यूच्या शेजारी आणि दक्षिणेकडे तोंड करून आहे. आता बघा काय केलंय त्यांनी, इनडायरेक्टली काय सांगितलंय, आर चे घर कुठे आहे, यूच्या शेजारी आहे. यूच्या शेजारी आलं तर ऑटोमॅटिकली काय आलंय, ते साऊथ फेसिंग आलंय. का, कारण की खालची दिशा कोणची, खालची दिशा कोणची, साऊथच आहे. ओके. म्हणजे तिसरी कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. म्हणजे कुठे राहणार आहे, यूच्या शेजारी, म्हणजे हा मध्यभागी आला आर. आता इथे कुठे बघा, हा इकडे यू आहे, याच्या शेजारी एकच जागा आहे, म्हणजे ही काय झाली, आर ची जागा झाली. ओके. आता बघा 4 लोकांची जागा फिक्स झाली, फक्त 2 उरलेले आहे. बघा आता जो चौथा पॉइंट आहे तो काय दिलाय त्यांनी, टी चे घर उत्तरेकडे तोंड करून आहे. टी चे घर कुठे आहे, उत्तरेकडे, नॉर्थ कडे फेस केलेला आहे. म्हणजे कुठे राहणार आहे बघा, नॉर्थ फेसिंग लाईन कोणची, ही नॉर्थ फेसिंग लाईन आहे, आणि ही काय आहे, साऊथ फेसिंग लाईन आहे. ही खाली तोंड करते आणि खालची लाईन काय करते, वर तोंड करते. आता बघा नॉर्थ फेसिंग मध्ये एकच जागा रिकामी आहे, कोणची, मधातली. मग आपण तिथे टी मांडून टाकूया. ओके. या सिनारिओ मध्ये पण बघा फिगर 2 मध्ये कोणची जागा खाली आहे, मधलीच जागा खाली आहे, म्हणून मी तिथे टी मांडलंय. आता फक्त कोणता एक व्यक्ती राहिलेला आहे, फक्त हा पी राहिलेला आहे. मग काय करूया, पी ची जागा पण कुठे बघा, 5 लोकांची जागा फिक्स झाली, एकच जागा उरलेली आहे आणि व्यक्ती एक आहे, तर सरळ सरळ तो काय झालाय, त्याची जागा आलेली आहे. पी ची जागा पण फिक्स झाली. आता तुम्ही म्हणणार मॅडम इथे तर 2 वेगवेगळे सिनारिओ आले आणि एकही सिनारिओ कटला नाही. पहिला फिगर 1 पण बरोबर येतोय, फिगर 2 पण बरोबर येतोय. मग प्रश्नामध्ये जर आम्हाला विचारलंय की यू कुठे आहे, पी कुठे आहे, क्यू कुठे आहे, यस, तर आमचं उत्तर चुकू शकतो. नाही, तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही. का सांगू का, जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न असणार आहे की ज्याचं आन्सर मोर दॅन 1 सिनारिओ आहे. ओके. इथे बघा 2 सिनारिओ आले ना, फिगर 1 फिगर 2 दोन्हीही करेक्ट आहे. मग अशा केसमध्ये त्यांचे प्रश्नही कसे असतात की दोन्हीही फिगर मध्ये जे कॉमन उत्तर येईल असेच असतात. कारण की एखादा व्यक्ती असेल या सिनारिओ मध्ये मांडणी करणार, एखादा व्यक्ती असतो तो या सिनारिओ मध्ये त्यांची मांडणी करू शकतो का नाही, दोन्हीही बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे दोन्ही पण बरोबर आहे. मग काय करणार ते लोक, जे कॉमन प्रश्न असतात. आता कॉमन प्रश्न म्हणजे काय, जसं त्यांनी काय सांगितलंय, एस हा यू चा काय आहे, डायगोनली अपोजिट आहे. मग पी चा डायगोनली अपोजिट कोण, बघा फिगर मध्ये काय आहे, क्यू हा पी चा डायगोनली अपोजिट आला. इकडे बघा बरं पी चा डायगोनली अपोजिट कोण आलाय, इकडे पण क्यू आलाय. दोन्हीही ज्या फिगर मध्ये काय येतोय, आन्सर क्यूच येत आहे. अशाच प्रकारचे ते प्रश्न विचारणार की ज्यांचं उत्तर ऑलवेज कॉमनच येईल दोन्हीही सिनारिओ मध्ये. ओके. आता या जी डायग्राम आहे ना दोन्ही, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. बघा काय केलंय त्यांनी, जो फक्त सिक्वेन्स आहे ना अरेंजमेंटचा तोच फक्त रिव्हर्स झालाय. इथे बघा काय आहे, क्यू टी एस. ओके. इथे काय येतोय, फक्त एस टी क्यू. ओके. म्हणजे काय येतोय, जर लाईन अशी असेल तर दुसऱ्या फिगर मध्ये लाईन अशी राहणार आहे. त्याला आपण असं म्हणू शकतो की एक जर क्लॉकवाईज असेल तर दुसरं काय राहणार आहे, अँटी क्लॉकवाईज फिगर राहणार आहे. सिक्वेन्स मध्ये चेंज नसतो, फक्त इफ इट इज आयदर क्लॉकवाईज अदरवाईज अँटी क्लॉकवाईज, एवढाच तिथे काय असतो, डिफरन्स असतो. जस्ट मायनर डिफरन्स म्हणू शकतो. सिक्वेन्स सारखाच असतो. म्हणून काय असतो, जो क्वेश्चन असे असणार आहे की ज्यांचं आन्सर कॉमन राहील. ओके. आलंय लक्षात. आता आपण बघूया यांनी आपल्याला काय काय प्रश्न विचारलेले. बघा बरं इथे काय प्रश्न विचारले त्यांनी, क्यू आणि एस च्या मध्ये कोणाचे घर आहे, क्यू आणि एस च्या मध्ये कोणाचे घर आहे. कोणाचे घर आहे रे बघा क्यू आणि एस मध्ये. चला पहिले फिगर 1 बघूया. हा इथे क्यू आहे, इथे एस आहे. कोणाचे घर आहे, हा टी चा घर आहे. ओके. आता फिगर 2 ला रेफरन्स घ्या बरं, काय आहे,
इथे क्यू आहे, इथे एस आहे. या दोघांमध्ये परत कोणाचा घर आलाय? टीचाच घर आलेला आहे. म्हणजे बघा दोन्हीही सिनारिओ मध्ये उत्तर काय आलंय? दोन्हीही सिनारिओ मध्ये उत्तर टीच आलेलं आहे. ऑप्शन मध्ये आहे का कुठे? हो बघा ऑप्शन एस दिला आहे त्यांनी टी. ओके, पुढचा प्रश्न बघूया काय सांगितलंय त्यांनी. एस आणि यू च्या व्यतिरिक्त अजून कोणाचे घर एकमेकांना तिरपे विरुद्ध आहे? बघा एस आणि यू डायगोनली अपोजिट होती, ही त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच इन्फॉर्मेशन दिली होती, आपण ती काढली. पण इथे एस आहे, इथे यू आहे. पण त्याचबरोबर अजून कोणाचं घर डायगोनली अपोजिट आहे? बघा मी समजून सांगताना सांगितलं होतं पी आणि क्यू चं घर काय आहे? डायगोनली अपोजिट आहे. दोन्हीही फिगर मध्ये बघा, दोन्हीही फिगर मध्ये आन्सर पी आणि क्यूच येते. ओके, आलंय लक्षात? बघा पी आणि क्यू ऑप्शन मध्ये आहे का कुठे? बघा पी टी क्यू पी, क्यू पी आणि पी क्यू सारखंच आहे. ओके, म्हणजे काय? ऑप्शन बी काय आहे? बरोबर आहे. लक्षात घ्या मित्रांनो, दोन्हीही केस मध्ये काय केले त्यांनी? कॉमन आन्सर जे आहे ना, अशाच प्रकारचे प्रश्न त्यांनी आपल्याला इथे विचारलेले आहे. ओके, कळालंय? इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता. ओके, तोपर्यंत मी काय करते ना, पुढच्या प्रश्नाकडे जाते. आपण प्रश्न वाचूया. पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे बघा. काय दिलंय प्रश्नामध्ये त्यांनी? आता बघा, आता जो आपण प्रॉब्लेम बघितला होता तो काय केला होता आपण? स्टँडिंग अरेंजमेंटचा असं म्हणू शकतो आपण. मल्टी लाईन जो सिनारिओ होता तो कन्सेप्ट आपण बघितला. त्याचा एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघितला. मल्टी लाईन म्हणजे काय? मोर दॅन वन लाईन आहे एक्झाम्पल मध्ये. आताचा जो प्रश्न आहे तो काय आहे? सर्कलचा आहे. सर्क्युलर मध्ये ते लोक बसलेले आहे. सर्क्युलर मध्ये जर ते बसलेले आहे तर त्यांच्या वेगवेगळे कन्सेप्ट आहे. त्यांनी आत तोंड केलं आहे, बाहेर तोंड केलं असेल. खूप लोक असतात, काही लोक आत आहे, काही लोक बाहेर आहे. आपण या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या? आपण सुरुवातीला समजून सांगितल्या होत्या फर्स्ट लेक्चर मध्ये. ओके, बघा काय दिलंय त्यांनी प्रश्नामध्ये? पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू असे किती? 8 लोक आहे. 8 मित्र एका वर्तुळाकार टेबल भोवती टेबलाच्या मध्याकडे तोंड करून बसलेली आहे. काय केलं रे सगळ्यांनी? टेबलाच्या मध्यभागी तोंड केला आहे. सगळ्यांचं तोंड कुठे आहे? सगळ्यांचं तोंड आत आहे. आले लक्षात? सगळ्यांनी सेंटर कडे काय केलं आहे? त्यांचं फेस केलेलं आहे. व्यक्ती किती आहे रे? टोटल 8 व्यक्ती आहे. मग मी काय करते ना, इथे 8 अशा पूर्ण त्यांच्या मार्क करते. बरं, किती झाल्या माझ्या? 6 7 आणि 8. सगळ्यांचं तोंड कुठे आहे? सगळ्यांचंच तोंड आत आहे. ओके, सगळ्यांचं तोंड आत आहे. माझी ट्रिक नंबर 1 आठवतीये का रे सगळ्यांना? काय सांगितलं होतं मी त्याच्यामध्ये? तुम्हाला काय करायचंय? त्या एरोवर हात ठेवायचा आहे. जर तुम्ही इथे हात ठेवला तर काय होणार आहे? नाकाची बाजू, तुमचे जे नख आहे त्या नखाची बाजू काय होणार? लेफ्ट होणार आणि आतली बाजू काय होणार? राईट होणार. आलंय लक्षात? ही बाजू काय झाली? लेफ्ट आणि ही बाजू काय झाली? तुमची राईट झालेली आहे. आता याच्यानंतर मी काय करणार आहे ना, जे लेफ्ट आणि आर आहे ना ते स्मॉल काढणार. बरं, का काढतेय? कारण की पी क्यू आर एस टी याच्यासोबत तुमचं कन्फ्युजन नको व्हायला, म्हणून मी डायरेक्शन जी आहे ना ती स्मॉल एल आणि स्मॉल आर काढू. ओके, आले लक्षात? ही झाली लेफ्ट आणि ही झाली काय? राईट. जस्ट अ मोमेंट गाईज. ओके, बघा आपण डायरेक्शन फिक्स करून टाकूया. ही झाली लेफ्ट आणि ही काय झाली? आर. आता आला लेफ्ट राईट कळाली. आपण ही एका पर्सनची काढली, अशीच काय राहणार आहे? आता ही याची लेफ्ट राहणार आहे, ही याची राईट. सगळ्यांचं तोंड आत आहे. जर तुम्ही सर्क्युलर टेबलवर बसला आहात तर तुमच्या बाजूचा व्यक्ती जो उजव्या साईडचा आहे त्याच्या तुम्ही काय राहणार आहे? डेफिनेटली त्याच्या तुम्ही डाव्या राहणार आहे. म्हणजे त्याचा उजवा हात काय राहणार आहे? तुमच्या डाव्या हाताला कनेक्ट होणार आहे. ओके, दोघांचं राईट राईट आता सोबत राहू शकतो का? नाही. सगळ्यांनी आत तोंड केलं आहे म्हणून एकाची राईट दुसऱ्याची लेफ्ट होणार आहे ती. ओके, बघू आपण त्यांनी अरेंजमेंट कशी दिली आहे. पी हा यू आणि व्ही च्या मध्ये बसला आहे. काय केलंय त्यांनी? पी आणि यू ला, पी ला काय केलंय? यू आणि व्ही च्या मध्यभागी बसवलेलं आहे. ओके, बघा याच्यावरून आपण काय एक जागा एक आपल्याला काय करायचं माहितीये का? असा सेंटेन्स बघायचा आहे. त्याच्यावरून काय होईल की एका व्यक्तीची जागा फिक्स केली आपण तर उरलेल्या सगळ्या व्यक्तीची जागा आपण काय करू शकतो? फिक्स करू शकतो. ओके, आता याच्यामध्ये पी ची जागा आपल्याला फिक्स नाही करता येणार आहे, कारण की पी जर फिक्स केला तर यू आणि व्ही पण फिक्स करावं लागणार आहे. पण यू आणि व्ही फिक्स होऊ शकतो का? नाही. कारण की का? पी असा असेल मध्यभागी, यू इकडेही असू शकतो आणि व्ही इकडे असेल. असाही सिनारिओ असू शकतो की पी असा आहे तर व्ही इकडे आणि यू असा. ओके, असू शकतो का? नाही. हो, असंही असू शकतो. पी त्याच्या डाव्या बाजूलाही असू शकतो व्ही, किंवा व्ही त्याच्या काय उजव्या बाजूला सुद्धा असू शकतो. ओके, म्हणून आपण काय करणार आहे? हा जो पॉइंट आहे हा नंतर बघूया. ओके,
फक्त यापैकी काहीतरी अरेंजमेंट आहे. परत काय सांगितले बघा त्यांनी, क्यू हा डब्ल्यू आणि टीच्या मध्ये बसलेला आहे. क्यू पण कुठे आहे बघा, डब्ल्यू आणि टीच्या, म्हणजे डब्ल्यू इथं असेल तर क्यू या दोघांच्या मधात. पण असंही असू शकतो टी क्यू डब्ल्यू असं असू शकतो का? हो, क्यू त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली, फक्त क्यू मधात आहे, पी मधात आहे एवढीच इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याच्या उजव्या बाजूला कोण आहे, त्याच्या डाव्या बाजूला कोण आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही, फक्त तो मध्य आहे एवढं सांगितलेलं आहे. पुढचा पॉइंट बघा काय दिले त्यांनी, आर हा व्हीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही इन्फॉर्मेशन मात्र आपण काय करू शकतो, डायग्रामॅटिकली मांडू शकतो. कस काय काय केलंय त्यांनी, आर हा व्हीच्या डाव्या बाजूला आहे. फिक्स इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी, काय, आर हा कुठे आहे, व्हीच्या डाव्या बाजूला. बघा आठवते का सगळ्यांना ट्रिक नंबर 2 सांगितली, आजच माझा व्हिडिओ झाला होता बघा. मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ट्रिक 2 काय आहे, की तुम्हाला जर एखादी जागा, दोन व्यक्तींची जागा फिक्स करायची असेल तर काय करायचं, सगळ्यात अगोदर त्या सेंटेन्स मधल्या दुसऱ्या व्यक्तीची जागा काय करायची, पहिले फिक्स करायची. दुसऱ्या व्यक्तीची जागा फिक्स झाली की ऑटोमॅटिकली काय होते, मग पहिल्या व्यक्तीची जागा फिक्स होते. ओके, इथे दुसरा व्यक्ती कोणता आहे, व्ही हा याच्यामध्ये दुसरा व्यक्ती आहे. आर हा व्हीच्या डाव्या बाजूला आहे, आर हा व्हीच्या डाव्या बाजूला. आर काय झालंय, पहिला व्यक्ती, आणि व्ही काय झाला आहे, दुसरा व्यक्ती. म्हणून काय करूया आपण, पहिले व्ही ची जागा फिक्स करूया. मी गृहीत धरते व्ही इथे बसला आहे. ओके, आता व्ही इथे आहे, याची लेफ्ट कोणची आहे रे, ही याची लेफ्ट आपण अगोदरच काढली होती. म्हणजे काय, हा आरच्या डाव्या बाजूला तिसरा, 1 2 आणि 3 इथे काय आलंय, मग आर आला आहे. आर ची जागा पण फिक्स झालीये, आपण व्ही च्या अकॉर्डिंग आर ची जागा फिक्स केली. आता वन्स आय गॉट द पोझिशन ऑफ व्ही, मला व्ही ची जशी पोझिशन मिळाली लगेच मी काय करू शकते बघा, पी आणि यू ची पोझिशन फिक्स करू शकते. का, कारण की तिथे दिसतंय का तुम्हाला, त्यांनी काय सांगितलंय, पी कोणाच्या मध्ये आहे, यू आणि व्ही च्या मध्ये आहे. जर मला व्ही मिळाला आहे तर मी बघा त्याच्या काय करते, इकडे यू मांडणार, म्हणजेच काय येणार, व्ही आणि यू च्या मध्ये हा मला पी मिळाला. बघा आलंय लक्षात. तुम्हाला असंही करू शकता की त्यांनी काय सांगितलंय, पी हा यू आणि व्ही च्या मध्ये आहे, म्हणजेच काय राहणार आहे, पी हा यू चा पण शेजारी आहे आणि व्ही चा पण शेजारी आहे. म्हणून आपण काय करूया ना, इथे पी मांडूया. पण बघा अजून एक गोष्ट, आता असंही होऊ शकते, काय होऊ शकते मॅडम, बघा दुसरा काय पॉइंट होऊ शकते की मी पी इथे मांडून यू पण सुद्धा इथे काय करू शकते, मी मांडू शकते. म्हणजे काय दुसरा सिनारिओ आलाय का तुमच्या लक्षात. बघा मी काय करते ना, लहान लहान याच्यामध्ये मांडते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक मिनिट मित्रांनो, मला हा यू काढू द्या. ओके, सगळं इरेज झालंय माझ्याकडून. एक मिनिट द्या बरं मला, माझ्या स्क्रीनचं सगळं इरेज झालेलं आहे. आपण काय करूया, सुरुवातीपासून मी तेवढं मांडते, एकच सेकंद, एका मिनिटातच माझं होऊन जाईल. अशा आपण 8 व्यक्ती काढले होते, बरोबर आहे का नाही. ओके, सगळ्यांचं तोंड आत होतं म्हणून मी सगळ्यांचे ॲरो काय केले होते, 8 टाकले होते. इथे काय केलं होतं मी, लेफ्ट आणि हा राईट. इथे मी व्ही ची पोझिशन घेतली, व्ही च्या अकॉर्डिंग काय, त्याच्या लेफ्ट पासून तिसरा काय होता, आर होता. 1 2 3 इथे मला काय मिळाली, आर ची. व्ही आणि आर ची पोझिशन माझी काय झाली होती, फिक्स झाली होती. आता मला व्ही आणि पुढचा प्रश्न काय सांगितला होता मी, डब्ल्यू हा एस च्या डाव्या, सॉरी हा चौथा पॉईंट झाला. याच्यावरून आपण काय करू शकतो, पहिला पॉईंट काढू शकतो, काय की व्ही काय आहे, शेजारी आहे पी चा, म्हणजे पी इथेही असू शकतो या पोझिशनला किंवा या पोझिशनला सुद्धा तो असू शकतो. अजून काय होऊ शकतो, इथे पण यू असू शकतो किंवा इथे पण यू असू शकतो. इथपर्यंत आलाय लक्षात. आपण काय करूया, नाहीतर मी ज्यांना असं लक्षात येत नाही ना, मी काय करते ना, डायग्रामॅटिकली मी इकडे पण काढते ती जागा. ओके, मी इकडे काढून ठेवते आणि एक फिक्स गोष्ट सांगते तुम्हाला की असं राहणार आहे. इथे व्ही झाला, इथे आपला आर झाला. ओके, आता मी काय करते, इथे पी मांडते या एक्झाम. ओके, आता मी इथे काय करते ना, माझा पी इथे फिक्स करते, इथे या फिगर मध्ये मी पी त्याच्या डाव्या बाजूला फिक्स करते, या फिगर मध्ये मी त्याच्या उजव्या बाजूला फिक्स केले. जर माझा पी इथे असेल तर माझा यू कुठे राहणार आहे, यू माझा इथे असेल, आणि माझा जर पी इथे असेल तर यू माझा इथे राहणार आहे. का, व्ही आणि यू च्या मध्ये काय आहे, पी. ओके, पहिला पॉइंटही झाला, तिसरा पॉइंटही आपला कव्हर झालेला आहे. ओके, राहिला काय आहे, क्यू हा डब्ल्यू आणि टी च्या मध्ये बसलेला आहे. क्यू कुठे आहे, डब्ल्यू आणि टी च्या मध्ये. म्हणजे काय, क्यू इथे असेल तर डब्ल्यू इथे आणि इथे टी, किंवा काय असेल दुसरा, क्यू जर इथे असेल तर इथे टी आणि इथे डब्ल्यू. ओके, हा सिक्वेन्स लक्षात आला. आता बघा चौथा पॉइंट बघा, तो डब्ल्यू च्या रिगार्डिंग आहे. डब्ल्यू हा एस च्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे. डब्ल्यू कुठे आहे,
एसच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. एस कुठे राहणार मग? एसच्या शेजारी राहीन का रे? जर हा सिक्वेन्स काय आहे, हा जर आपण याचा राईट गृहीत धरूया, हा लेफ्ट गृहीत धरूया, म्हणजे त्याचा हा जर लेफ्ट आहे, हा राईट आहे, तर ही डब्ल्यू ची काय होणार आहे? ही डब्ल्यू ची होणार आहे उजवी बाजू. ओके, आणि उजव्या बाजूला कोण आहे? डब्ल्यू हा एसच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर, त्याच्या राईट साइडला तिसऱ्या क्रमांकावर. म्हणजे जर मी काय करते ना, मी जर एस इकडे घेतला तर हा इथे शेजारी आला, आणि जर मी एस इकडे घेतला तर ही काय याची डावी बाजू आलेली आहे. म्हणून मला एस कुठे घ्यावं लागेल? इथे एस मला घ्यावं लागेल. बघा एस ची ही काय झाली? राईट. मग राईटला बघा तिसऱ्या क्रमांकावर आलं का? 1 2 3 इथे आले बरोबर. डब्ल्यू तिसऱ्या क्रमांकावर आलाय राईटच्या. हा पॉइंट लक्षात आला सगळ्यांच्या? ओके, हो मॅडम, हा पॉइंट आमच्या लक्षात आला. आता मला सांगा हा सिक्वेन्स काय आहे आपला? हा सिक्वेन्स माझा काय राहणार आहे? एक्झॅक्ट बरोबर राहणार आहे. आणि असंच्या असं मला सिक्वेन्स पाहिजे असेल तर काय पाहिजे? 4 कंटिन्युअस जागा मला काय पाहिजे? एका सलग पाहिजे, तुटक तुटक नको. आता इथे 4 आहे का? नाही. बघा इथे काय आहे? इथे 2 जागा खाली आहे आणि इथे 2 जागा खाली आहे. जर माझ्या 2 जागा अशा खाली राहणार आहे तर एक गोष्ट सांगा बरं, माझा हा सिक्वेन्स फॉलो झाला नसता. काय की क्यू हा डब्ल्यू आणि टी च्या मध्ये आहे. एस ची तर गंमत सोडाच तुम्ही, सरळ सरळ हा सिक्वेन्स माझा फॉलो नसता झाला. का? कारण की जर बघा मी व्ही पी यू असं गृहीत धरलं असेल तर बघा मी काय केलं असतं? डब्ल्यू क्यू 2च जागा आहे, पण मला 3 पाहिजे. डब्ल्यू क्यू टी एका सलग लाईनीमध्ये आहे ते. मला या सिनारिओ मध्ये बघा काय आहे? 4 जागा कंटिन्यू काय आहे? 4 सलग जागा काय आहे आपल्याला अवेलेबल आहे. म्हणजे काय? एस टी क्यू आणि डब्ल्यू. आले लक्षात की एस टी क्यू डब्ल्यू आपण कसं मांडलेलं आहे? बघा आपल्या 4ही कंडिशन इथे सॅटिस्फाय झाल्या या सिनारिओ मध्ये. या सिनारिओ मध्ये होतात का? नाही, या सिनारिओ मध्ये होत नाही. ओके, काय केले बघा? पी हा कुठे आहे? यू आणि व्ही च्या मध्ये आहे. क्यू कुठे आहे? डब्ल्यू आणि टी च्या मध्ये आहे. आर कुठे आहे? व्ही च्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. आणि डब्ल्यू कुठे आहे? एस च्या उजव्या बाजूला. ही झाली राईट, ही झाली व्ही ची लेफ्ट. ओके, कुठे आहे? तिसऱ्या क्रमांकावर आली. आले लक्षात? ही डायग्राम कशी काढली आपण? जो सिनारिओ आहे इथे पण तुम्ही याला म्हणू शकतात फिगर 1 आणि फिगर 2. फिगर 1 मध्ये काय होतो? आपल्याला आर हा मधात येतो. इथे आपल्याला 4 कंटिन्यू जागा पाहिजे. इथे आर मध्यभागी आलेला आहे, म्हणून आपण पी आणि यू व्ही च्या उजव्या बाजूला गृहीत धरू शकत नाही. आपल्याला पी आणि यू ला काय करावं लागेल? व्ही च्या डाव्या बाजूला कन्सिडर करावं लागेल. ओके, गॉट इट? लक्षात आले? आपण प्रश्न बघूया त्यांनी काय विचारला आहे. व्ही हा एस च्या कुठे बसला आहे? व्ही कुठे बसला आहे? रिगार्डिंग एस. कुठे आहे रे व्ही? व्ही हा एस च्या कुठे बसलेला आहे? ही काय झाली? एस ची. इथे हात ठेवा बरं. हात ठेवल्यानंतर काय होणार? जी आपली नख आहे, नखाची साइड काय होणार आहे? लेफ्ट होणार आहे, आणि दुसरी जी बाजू आहे ती काय होणार आहे? राईट होणार आहे. ओके, म्हणजेच काय आहे? व्ही कुठे आहे? एस च्या त्वरित त्याच्या डाव्या बाजूला, लागून त्याच्या डाव्या बाजूला. बघा त्वरित कुठे आहे? त्याच्या डाव्या बाजूला. ओके, आले लक्षात? ऑप्शन ए कसा आला आहे उत्तर? ऑप्शन सेकंड क्वेश्चन बघूया काय आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये टी हा डब्ल्यू च्या कुठे बसला आहे? टी हा डब्ल्यू च्या कुठे आहे? बघा आपण इथे डायग्राम मध्ये जाऊया. टी कुठे आहे? इथे आहे. डब्ल्यू कुठे आहे? इथे आहे. आपण काय करूया? पहिले डब्ल्यू ची काय करूया? जागा काढून घेऊया. असा हात ठेवा. त्याच्या फिंगर जिथे राहणार आहे ना, सॉरी एरो जिथे राहणार आहे तिकडे तुमचे फिंगर्स न्यायचे. एरो कुठे आहे? ओके, बघा मी उजवा हात घेणार. उजवा हात घेताना फक्त तुम्हाला तुमच्या बरोबर दिसेल, पण तुम्हाला काय वापरायचं आहे? डावा हात वापरायचा आहे. ओके, त्या फिंगर्सवर तुमचा हात ठेवा. फिंगर्सच्या नखाची बाजू जी येणार ती काय होणार? मग त्याची लेफ्ट होणार आहे, आणि उरलेली बाजू म्हणजे त्याच्या आतली बाजू काय होणार? त्याची राईट होणार आहे. ओके, लेफ्ट राईट कळालं? आता हा त्याचा लेफ्ट झालेला आहे, हा काय झालाय? त्याचा राईट झाला आहे. ओके, त्यांनी काय विचारले? टी हा डब्ल्यू च्या कोणत्या आहे? त्याच्या डाव्या बाजून दुसऱ्या क्रमांकावर. हा झाला पहिला आणि हा झाला दुसरा. म्हणजे काय? डाव्या बाजून त्याच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. बघा डाव्या बाजून दुसऱ्या स्थानावर. ऑप्शन डी काय आहे? करेक्ट उत्तर आहे. कळालंय कसं काढलं आहे? बघा आता तुम्हाला मी समजून सांगते म्हणून एवढा वेळ लागेल. आपण काय करूया? प्रॅक्टिस क्वेश्चनच्या वेळेस तुम्हाला ऍक्च्युअल कळेल की तुम्ही किती लवकरात लवकर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके, ऍक्च्युअल मध्ये एवढा वेळ लागत नाही. इथे आपण 2-2 सिनारिओ करतो आहे म्हणून आपल्याला एवढा वेळ लागत आहे. जसा तुम्ही प्रॅक्टिस करणार तुमचं काय आहे? वेळ लागणं ऑटोमॅटिकली कमी होणार. ओके, इथे मी समजून सांगते म्हणून मी खूप डीपली सांगते सगळ्यांना प्रत्येक गोष्ट. ओके,
या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारा, मी डेफिनेटली त्याचं उत्तर देईन. ओके, सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. दुसऱ्या प्रश्नाकडे बघा. बघा सगळ्यात अगोदर अशा प्रकारचा प्रश्न युपीएससी सीसॅट 2013 मध्ये बघा त्यांनी विचारलेला आहे. मी आजची जी स्लाइड आहे ना, म्हणजे आजची म्हणजे या सिटिंग अरेंजमेंट मधली त्यातले 3 क्वेश्चन असे आहे की जे युपीएससी मध्ये विचारलेले आहे. ओके, सो प्लीज पे अटेन्शन, चांगल्या प्रकारे लक्ष द्या आणि हे प्रश्न काय करा, तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा काय दिलंय त्यांनी प्रश्नामध्ये. 5 विद्यार्थी ए बी सी डी आणि ई हे जे 5 विद्यार्थी आहे एका टेबलाभोवती बसलेले आहे. एक टेबल आहे, त्या टेबल भोवती हे 5 विद्यार्थी बसलेले आहे. प्रत्येक खुर्ची समान अंतरावर आहे. म्हणजे काय, इक्विडिस्टन्स आपण त्यांना म्हणू शकतो, ते इक्विडिस्टन्स बसलेले आहे. ओके, 5 विद्यार्थी आपल्याला कळाले इक्विडिस्टन्स बसलेले आहे. मी काय करते ना, इथे 5 विद्यार्थी काढते. ओके, हे काढले मी 5 विद्यार्थी. तुम्ही म्हणणार मॅडम तुम्ही एवढे इथे सर्क्युलर टेबल का ड्रॉ करून ठेवले आहे. बघूया आपण पुढचा प्रश्न वाचत जाऊया. आपण जसं जसं वाचू ना आपल्याला लक्षात येईल की का केलंय मी असं. बघा त्यांनी इन्फॉर्मेशन मध्ये असं काही दिलंय का रे की सेंटरच्या आत तोंड आहे, सेंटरच्या बाहेर तोंड आहे, नाही असं त्यांनी काहीच दिलेलं नाही. ओके, मग प्रश्न अशा प्रकारचा नसणार आहे बरं त्यांचा. ओके, लेफ्ट राईटचा प्रश्न त्यांचा नसणार आहे. का, कारण की त्यांनीच आपल्या डायरेक्शनची इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. त्यांनी आत तोंड केला आहे का त्यांनी बाहेर तोंड केला आहे हे त्यांनीच आपल्याला इथे दिलेलं नाही, म्हणून प्रश्नही त्याचा प्रकारचा नसणार डेफिनेटली. ओके, बघा इन्फॉर्मेशन काय दिली त्यांनी. सी हा ए च्या बाजूला बसलेला आहे. सेंटेन्सच्या अकॉर्डिंग जा. काय दिले त्यांनी, सी हा ए च्या बाजूला बसलेला आहे. ओके, दुसरा सेंटेन्स बघा काय आहे, ए हा डी पासून दुसऱ्या स्थानावर आहे. काय करूया मग, सी ची जागा कशावर डिपेंड आहे, ए वर डिपेंड आहे. ए ची जागा कोणावर आहे, बी डी वर डिपेंड आहे. मग काय करूया, सगळ्यात अगोदर डी ची जागा फिक्स करूया. ओके, मी इथे डी गृहीत धरला. ओके, आता मी इथे डी करते, याच्यापासून मला काय करते, मी ए ची जागा फिक्स करेन. डी हा ए पासून दुसऱ्या स्थानावर आहे. ए हा डी पासून दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे काय, 1 आणि 2 इथे ए असू शकतो. पण मॅडम तुम्ही असंही म्हणू शकता मॅडम इकडे पण 2 असू शकतो ना, 1 आणि डी, त्याच्या या साईडला पण असू शकतो. हो, या साईडला सुद्धा तो असू शकतो. म्हणूनच मी एवढे सिनारिओ काढलेले आहे इथे. का, इथे त्यांनी आपल्याला लेफ्ट राईट इनवर्ड डायरेक्शन आउटवर्ड डायरेक्शन सेंटरकडे तोंड केलाय की बाहेर तोंड केलाय अशी काही इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली नाही. म्हणून आपल्याला 2-2 सिनारिओ कन्सिडर करावे लागणार आहे. इथे जर डी असेल, आपण काय केलंय, पहिले या साईडला घेतलंय, आता काय करूया, या बाजूला घेऊया. 1 आणि 2 इथे ए राहणार. ओके, 2 डायरेक्शन मिळाला आपल्याला. आता पुढचा पॉइंट बघा, काय पहिल्या पॉइंट कडे परत जाणार आहोत आपण, कारण की ए ची जागा मिळाली. आता आपण काय करू शकतो, सी ची जागा फिक्स करू शकतो. काय आहे, सी हा बी च्या ए च्या बाजूला बसलेला आहे. सी कुठे आहे, ए च्याच बाजूला बसलेला आहे. आता बघा मी काय करते. ओके, आता तुम्ही म्हणणार मॅडम इथे पण अजून एक सिनारिओ होतोय, सी इकडे पण असू शकतो आणि सी इकडे पण असू शकतो. हो, असूच शकतो. म्हणूनच काय केलंय, मी अजून 2 फिगर काढलेले आहे. आता लक्षात आलंय मी 4 फिगर का काढल्या, कारण की या एक्झाम्पलचे टोटल 4 सिनारिओ होतात. ओके, सगळ्यात अगोदर डी ची जागा फिक्स करा या सिनारिओची, आणि ही झाली ए ची. पुढच्या सिनारिओची बघा, ही झाली डी, हा झाला ए. आता बघा या सिनारिओ मध्ये, आता या 2 सेम का काढलाय ना मी, कारण की या फिगर मध्ये मी सी काय करणार, याच्या डाव्या बाजूला घेणार, सॉरी डाव्या म्हणजे वरच्या बाजूला. या फिगर मध्ये मी सी काय करणार आहे, खाली घेणार आहे. या दोन्ही फिगर मध्ये, फिगर 1, 2, 3 and 4. ओके, फिगर 1 आणि फिगर, आता बघा थोडस लक्ष द्या, जो पहिली दुसरी तिसरी चौथी 4ही फिगर मध्ये ए ची जागा फिक्स आहे. आलंय लक्षात. आता 2च फिगर बघा, पहिली आणि तिसरी बघा त्याच्यामध्ये ए ची जागा फिक्स आहे. दुसरी आणि चौथी बघा त्याच्यामध्ये पण ए ची जागा फिक्स आहे. पण तिसरा जेव्हा तुम्ही पर्सन घेणार, तिसऱ्या पर्सनची प्रत्येक जागा चेंज होतीये. बघा इथे सी ला काय केलंय मी, याच्या वरच्या बाजूला, या फिगर मध्ये सी ला त्याच्या खालच्या बाजूला, या फिगर मध्ये सी ला वरच्या बाजूला, तर या फिगर मध्ये सी ला खालच्या बाजूला. आले लक्षात. सी ची जागा काय होतीये, प्रत्येक सिनारिओ मध्ये चेंज होत आहे. नंबर ऑफ सिनारिओ वाढत चाललेले आपले. आता बघा पहिला पॉइंट आपला कव्हर झाला, दुसरा झाला, फक्त एकच राहिलेला आहे. काय बघा, बी हा ए च्या बाजूला बसलेला नाही. लक्षात घ्या, काय, बी हा ए च्या बाजूला बसलेला नाही म्हणजे काय, बी आणि हे एकमेकांचे शेजारी नाहीये. ओके, आता काय करायचंय ना, जागाच 2 उरलेल्या आहे बघा. आपल्या बी डी आणि सी, ए डी आणि सी कव्हर झाल्या आहे, फक्त 2च जागा राहिलेल्या आहे. मग ए च्या शेजारची जागा आहे ना ती सोडायची आणि दुसऱ्या जागेवर काय करायचं, सरळ सरळ बी ला मांडायचंय. इथे ए च्या शेजारी हा आहे, इकडे बी मांडते.
इथे ए च्या शेजारी कोण आहे, सी, एका बाजूला सी आहे, दुसऱ्या बाजूला खाली आहे, पण आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या बाजूला बी मांडायचंय. परत काय, ए च्या शेजारची जागा सोडून दुसऱ्या बाजूला बी, ए च्या शेजारची जागा सोडून दुसऱ्या बाजूला बी. आता काय आहे, एकच जागा एकच व्यक्ती. काय झालंय, आता फक्त बघा 4 जागा फिक्स झाल्या प्रत्येक फिगर मध्ये, एकच जागा खाली राहिलेली आहे आणि व्यक्ती सुद्धा एक. मग तिथे कोण आहे, हा ई व्यक्ती राहिलेले आहे. उरलेल्या जागेमध्ये सरळ सरळ काय करायचं, तुम्हाला ई ची जागा फिक्स करायची आहे. आले लक्षात, ई ची जागा आली फिक्स. आता बघा, तुम्ही म्हणणार मॅडम 4 सिनारिओ झालेले आहे, प्रश्न असे असणार तर आम्ही कोणची जागा घ्यायची. मी प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला हीच गोष्ट समजून सांगितली. अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये काय, जो 4ही सिनारिओ मध्ये आन्सर एकच येईल असाच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ओके, इथे बघा काय प्रश्न विचारलाय त्यांनी, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. असत्य आहे खालीलपैकी कोणते विधान, असं त्यांनी विचारलेले आहे. असत्य म्हणजे काय, चुकीचं आहे विधान. काय, डी हा बी च्या बाजूला बसलेला आहे. ओके, काय, डी हा बी च्या बाजूला, डी कुठे आहे, बी च्या बाजूला. इथे बघा हे शेजारीच आहे. ओके, इथे पण काय आहे, शेजारी आहे. इथे पण काय आहे बघा, शेजारीच बसलेले आहे. आणि इथे पण काय आहे, शेजारी. म्हणजे हा सेंटेन्स काय आहे रे, हा सेंटेन्स माझा काय आहे, ट्रू आहे. ओके, हा सेंटेन्स माझा ट्रू आहे. दुसरा सेंटेन्स बघा काय दिलाय, ई हा ए च्या बाजूला बसलेला आहे. ई कुठे आहे, ए च्या बाजूला. हो, ई ए च्या बाजूला आहे. इथे काय आहे, ई ए च्याच बाजूला आहे. फिगर 3 ई ए च्याच बाजूला आहे. फिगर 4 ई ए च्याच बाजूला आहे. हा सेंटेन्स पण ट्रू आला आहे. मॅडम दोन्ही सेंटेन्स ट्रू आले आहे, एकही विधान असत्य नाहीये. आता कोणताही सेंटेन्स फॉल्स नाहीये म्हणजे काय, ऑप्शन तर बघूया. काय, फक्त ए असत्य नाहीये, फक्त बी नाही, दोन्ही नाही, ए आणि 2 नाही, दोन्हीही नाही. म्हणजे काय, डी उत्तर काय आहे तुमचं, ऑप्शन करेक्ट आहे. दोन्हीही सेंटेन्स काय आहे, करेक्ट आहे. डी आणि बी पण काय आहे, एकमेकांच्या बाजूलाच बसलेले आहे आणि ई आणि ए पण काय आहे, एकमेकांच्या बाजूलाच बसलेले आहे. म्हणजे दोन्ही सेंटेन्स ट्रू आहे. तर ऑप्शन डी काय आहे तुमचा, ऑप्शन डी तुमचा करेक्ट आहे. दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. ओके, आता थोडंसं लक्ष द्या बरं. आपण 4 वेगवेगळे सिनारिओ बघितले. 4ही सिनारिओ मध्ये लक्षात आलंय का तुमच्या, एक गोष्ट कॉमन म्हणजे काय, की जे कॉमन सिनारिओ आहे त्याच्यावर बेसच त्यांनी काय केलाय, प्रश्न विचारलेला आहे. ओके, प्रत्येक सिनारिओ मध्ये काय आहे, डी आणि बी एकमेकांचे शेजारी आहे, ए आणि ई काय आहे, एकमेकांचे शेजारी आहे. अशाच प्रकारचे प्रश्न काय राहणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले जाणार आहे. ओके, याच्यापेक्षा व्यतिरिक्त कोणताच प्रश्न नसणार. आता ही 4ही सिनारिओ का सॅटिस्फाय करू शकते रे, कारण की का, या अरेंजमेंट मध्ये बघा काय आहे, ए सी डी बी ई, ए सी बी डी ई. ओके, आता हा बघा सिनारिओ, ए सी डी बी ई, ए सी बी डी ई. हा जो क्लॉकवाईज आहे हा अँटी क्लॉकवाईज आहे. फिगर 1 आणि फिगर 4 बघा काय, ए च्या बाजूला सी, ए च्या बाजूला सी, सी च्या बाजूला डी, सी च्या बाजूला डी, डी च्या बाजूला बी, बी च्या बाजूला ई. हा जर तुम्ही असा गृहीत धरला तर हा अँटी क्लॉकवाईज, हाच काय होणार आहे याचा क्लॉकवाईज. 1 आणि 4 चा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. तोच परत बघा फिगर 2 आणि फिगर 3, ए सी बी डी ई, ए सी बी डी ई. ही जर तुम्ही क्लॉकवाईज कन्सिडर केला तर हा सिक्वेन्स इथे काय होतो, अँटी क्लॉकवाईज होतो. म्हणजे 2 आणि 3 चा काय आहे सिक्वेन्स, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. यात फक्त बघा सिनारिओ मध्ये फरक काय असतो, दोन्ही 2-3 जे आहे, एका फिगर मध्ये जी गोष्ट क्लॉकवाईज असेल तर दुसऱ्या फिगर मध्ये काय येते, ती अँटी क्लॉकवाईज येते. म्हणून काय असतो, जो सिक्वेन्स असतो तो सेमच राहतो. ओके, आलंय लक्षात काय विचारलं प्रश्नामध्ये आपण कसं सॉल्व्ह केला. ओके, आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये, लिनियर अरेंजमेंट मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर स्टील तुम्ही मला विचारू शकता. ओके, पुढचा पॉइंट बघूया त्यांनी काय दिलं आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे जाते बरं आता. ओके, मी सर्क्युलरचे एवढे प्रश्न का घेतले, तुम्ही म्हणणार मॅडम तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की आपण एक एकच बघणार आहोत आणि नंतर प्रॅक्टिस सुरू करणार आहोत. मी सर्क्युलरचे एवढे याच्यासाठी समजून सांगतेय की 60 to 70% सिटिंग अरेंजमेंटले जे प्रश्न असतात ना ते सर्क्युलरच असतात. ओके, आणि त्यामध्ये काय असते ना, इनवर्ड, आउटवर्ड, लेफ्ट, राईट असे खूप सिनारिओ असतात. म्हणून मी काय करते ना, समजून सांगताना सर्क्युलरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त घेतलेले आहेत. ओके, बघा काय केलंय त्यांनी प्रश्नामध्ये काय दिलं आहे, प्रश्न वाचूया. वेगवेगळे कलर जर तुम्हाला आवडत असेल तर मला सांगा बरं खाली, मॅडम वेगवेगळे कलर घ्या, आम्हाला समजून घ्यायला अजून स्पष्ट होतात ते. ओके,
बघा काय ए बी सी डी ई आणि एफ एका वर्तुळाकार टेबल भोवती बसलेले आहे. किती व्यक्ती झाले रे? 6 व्यक्ती. 1 2 3 4 5 6. हे 6 व्यक्ती काय आहे? एका सर्क्युलर टेबल भोवती बसलेले आहे. ओके, जस्ट अ मोमेंट गाईज. ओके, आता सर्क्युलर टेबल भोवती ते बसलेले आहे, पण याच क्रमाने नाही, म्हणजे सिक्वेन्स हा नाहीये. ओके, हे तर आमच्या लक्षात आलेलं आहे. ओके, बघा काय दिले त्यांनी. आता डायरेक्टली काय केली बघा, त्यांनी इन्फॉर्मेशन द्यायला सुरू केली आहे कोण कोणाच्या आजूबाजूला आहे. एक गोष्ट लक्षात द्या बरं, त्यांनी काय केलं आहे की जो जो सेंटरच्या आत त्यांनी तोंड केला आहे का सेंटरच्या बाजूला, असं त्यांनी काहीही दिलेलं नाहीये. का? कारण की आणि म्हणूनच आपण काय केले, मी इथे 2 सर्कल काढले आहे, फिगर 1 आणि फिगर 2. त्यांनी अशी कोणची इन्फॉर्मेशन दिली नाहीये की त्यांनी सेंटरच्या आत तोंड दिलं आहे का सेंटरच्या बाहेर. आणि म्हणूनच त्यांनी बघा काय केलं आहे ना, खाली आहे ना कोणताही असा डावा आणि उजव्या साईडचा कोणताच प्रश्न विचारलेला नाही. म्हणजेच काय, इथेही मोर दॅन 1 सिनारिओ काय राहणार आहे, आन्सर राहणार आहे. एकापेक्षा जास्त सिनारिओ असू शकणार आहे या क्वेश्चन मध्ये. ओके, जी 6 व्यक्ती आहे ना, आपण काय करूया सगळ्यात अगोदर या 6 व्यक्तींची जागा फिक्स करून टाकूया. ओके, काय आहे 6 व्यक्तींची जागा. इथे जर मी 1 2 3 4 5 आणि 6 केलंय मी 6 व्यक्तींची जागा, ते इक्वी डिस्टन्स बसले असणार आहे बरं. ओके, हा 1 2 3 4 सॉरी एकच मिनिट, 1 फिगर 2 यांची जागा 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 आणि 6. काय केलंय बघा त्यांनी, कोणाकडे त्यांनी तोंड केलाय, काहीच दिलेले नाही. आता मी डायरेक्टली इन्फॉर्मेशन कडे जाणार आहे. काय, ए हा डी आणि एफ च्या मध्ये बसलेला आहे. ओके, ए काय आहे, डी आणि एफ च्या मध्ये. आपण पूर्ण क्वेश्चन वाचून घेऊया. आपल्याला जर एकाची पण जागा फिक्स करता आली ना, तर दुसऱ्याची जागा आपल्याला काय करता येईल, ऑटोमॅटिकली फिक्स करता येईल. कारण की या क्वेश्चनच्या अकॉर्डिंग, या सेंटेन्सच्या अकॉर्डिंग 2 सिनारिओ होतात. कसं की ए काय आहे, डी आणि एफ च्या मध्ये आहे. असं असू शकतो की इथे काय केलं आपण, त्याच्या उजव्या बाजूला इथे डी असू शकतो, इथे पण डी आणि इकडे एफ असू शकतो. असे 2 सिनारिओ होणार आहे. म्हणून काय करूया, पुढचा सेंटेन्स, ही हा डी च्या विरुद्ध बसलेला आहे. ओके, हा इन्फॉर्मेशन तर काही नाही, कारण की आपली डी ची जागा फिक्स नाही तोपर्यंत आपल्याला सी ची पण जागा फिक्स करता येत नाही. परत काय आहे, डी हा ई च्या शेजारी नाही. डी कुठे नाहीये, ई कुठे नाहीये, डी च्या नेबर नाही आहे. ओके, म्हणजे काय झालंय, आपल्याला 2 सिनारिओ करावंच लागणार आहे, कारण की एक ची पण पोझिशन आपल्याला फिक्स सांगता येत नाहीये. ओके, चला आपण 2 डिरेक्टली काय करूया, सिनारिओ करूया. ए कुठे आहे, ए आहे डी आणि एफ च्या मध्ये. ओके, आता इथे काय केलंय मी, ए च्या वर डी घेतलाय, इथे ए च्या खाली घेणार आहे. ए कुठे, जर इथे ए ची जागा फिक्स ठेवली आहे बरं मी दोन्ही सिनारिओ मध्ये. आता इथे काय करतेय, ए च्या खाली आणि एफ काय करतेय, ए च्या वर. ओके, हे कळालंय काय केलंय मी, ए ची जागा फिक्स करून 2 वेगवेगळे सिनारिओ घेतले, एकामध्ये डी ची आणि एफ ची जागा इंटरचेंज केली आहे. बघा पुढे काय, सी हा डी च्या विरुद्ध बसलेला आहे. सी कुठे आहे, डी च्या अपोजिट. म्हणजे जर डी इथे आहे तर याची अपोजिट बघा ही झाली आहे, इथे सी येणार. जर माझा डी इथे आहे तर याची अपोजिट ही, माझा सी इथे आलाय. ओके, कंडिशन 1 कंडिशन 2 दोन्ही सॅटिस्फाय. काय उरला आहे आता बघा, डी हा ई च्या शेजारी नाही. म्हणजे काय, डी च्या बाजूला ई येऊ शकणार नाहीये, फक्त 2च जागा राहिलेल्या आहे. ही काय डी ची शेजारी आहे, पण ई तिथे आहे का नाही, म्हणजे ई इथे राहणार आहे. परत इथे बघा डी, डी च्या बाजूची जागा खाली आहे, पण तिथे ई येणार आहे का नाही, मग उरलेल्या जागेला माझा ई येणार आहे. आता फक्त काय, एकच व्यक्ती राहिलेला आहे आणि जागा सुद्धा एक. कोणचा आहे बघा, हा जो बी व्यक्ती आहे ना, हा उरलेला आहे. उरलेल्या जागेला त्या बी च्या वर ठेवून, उरलेल्या जागेवर बी ला ठेवून द्या बरं. आलंय लक्षात, आली जागा. आता थोडस परत त्याला डायग्राम कडे लक्ष द्या. ए डी बी सिक्वेन्स बघा बरं, हा क्लॉकवाईज जाते मी. ए डी अँटी क्लॉकवाईज, सॉरी, ए डी बी ई सी एफ. इथे बघा काय होणार, हीच गोष्ट काय होणार आहे माझी, क्लॉकवाईज होणार आहे. काय, ए डी बी ई सी एफ. ओके, हा झाला क्लॉकवाईज आणि हा काय झाला, अँटी क्लॉकवाईज. बघा दोन्हीही सिनारिओ करेक्ट आहे, फक्त फरक काय, एकाची पोझिशन क्लॉकवाईज आहे तर दुसऱ्याची तीच पोझिशन काय आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. ओके, आता प्रश्न पण कॉमन राहणार आहे. काय बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. ट्रू विधान आपल्याला बघायचंय. ओके, बघा कोणता ट्रू आहे, ए हा बी च्या विरुद्ध बसलेला आहे. ए हा बी च्या विरुद्ध आहे का नाही,
एच्या विरुद्ध ई आहे. या सिनारिओ मध्ये पण एच्या विरुद्ध ई आहे, म्हणजे हा सेंटेन्स ट्रू नाहीये. बघा पुढचा, डी हा ईच्या विरुद्ध बसलेला आहे. डी काय आहे? ईच्या विरुद्ध नाही, डीच्या विरुद्ध. तर सी आहे असं त्यांनी सेंटेन्स मध्ये पण दिलं होतं. सी हा डीच्या विरुद्ध आहे, म्हणजे हा सेंटेन्स पण चुकीचा आहे. दुसरा बघा, सी हा बीच्या शेजारी बसलेला आहे. सी हा कुठे आहे? बीच्या शेजारी. शेजारी आहे का रे? नाही, त्यांच्या दोघांच्या मध्ये ई आहे. या सिनारिओ मध्ये पण बघा सी आणि बीच्या मध्ये काय आहे? ई आहे. दोन्हीही सिनारिओ मध्ये हा सेंटेन्स करेक्ट नाही. आता फक्त शेवटचा राहिलेला आहे काय? बी हा ईच्या शेजारी बसलेला आहे. बी हा ईच्या शेजारी आहे का रे? दिसतोय का रे शेजारी? बघा इथे बी आणि इथे ई आले शेजारी शेजारी. इथे बी आणि इथे ई हे पण आले शेजारी शेजारी, म्हणजे बी आणि ई एकमेकांच्या शेजारी आहे का? हो. करेक्ट सेंटेन्स कोणचा आहे? ऑप्शन डी काय आहे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन ड काय आहे तुमचं अचूक उत्तर आहे. आले लक्षात? कशा प्रकारचे दोन्हीही सिनारिओ मध्ये जे सॅटिस्फाय करणारे असतात ना, असेच प्रश्न आणि असेच तुमचे ऑप्शन राहणार आहे. ओके, गॉट इट? आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये कोणाला काही अडचण असेल, डाऊट असेल, जस्ट लेट मी नो, मी आन्सर देईन. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आय होप सगळ्यांना सगळं लक्षात आलेलं असेल. काय दिलंय बघा. आता बघा, आता जो प्रश्न आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. वेगळ्या प्रकारचा म्हणजे काय? अरेंजमेंटच वेगळी आहे. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर मी काय केलंय? ट्रायंग्युलर अरेंजमेंट जो ट्रायंगल आहे तो काढला आहे. बघा काय दिलं त्यांनी? स्वराज, विराज आणि प्रणव त्रिकोणाकृती व्यवस्थेमध्ये बसलेले आहे. म्हणजे काय? एका ट्रायंग्युलर अरेंजमेंट मध्ये हे तीन लोक बसलेले आहे. स्वराज हा प्रणवच्या उजव्या बाजूला दुसरा आणि विराजच्या डाव्या बाजूला दुसरा आहे. ओके, आता बघा त्यांनी काय केलंय ना, लेफ्ट आणि राईट दिला आहे. काय? स्वराज हा प्रणवच्या उजव्या बाजूला दुसरा, त्याच्या राईट साइडून दुसरा आहे. त्याच्या राईट साइडला तर आहे पण तिथून तो दुसरा, आणि विराजच्या डाव्या बाजू दुसरा आहे. विराजच्या काय आहे? विराजच्या डाव्या बाजूला दुसरा. हा स्वराजच आहे बरं, कारण की त्यांनी आणि वापरलेला आहे. आता मला लक्षात सांगा बरं, तो काय आहे? विराजच्या डाव्या बाजूला दुसरा. जर तो विराजच्या डाव्या बाजूला दुसरा आहे म्हणजेच विराज काय आहे? या स्वराजच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. त्याच्या उजव्या बाजूला दुसरा बसलेला आहे. आले लक्षात? ओके, आता तुम्ही म्हणणार मॅडम इथे पण दोन दोन सिनारिओ होणार का? पुढचा प्रश्न तर वाचा. त्यांनी जर डावा आणि उजवा आपल्याला जर दिलेला असतो ना, मग त्यांनी हे पण गोष्ट दिलेली असेल की त्यांनी इनवर्ड आहे का ते आउटवर्ड आहे, ही गोष्ट त्यांनी दिलेली असणार. जर ते त्रिकोणाच्या केंद्राकडे तोंड करून बसले असेल, काय? जर त्यांनी त्या त्रिकोणाकडे सेंटर मध्ये फेस केला असेल तर स्वराजच्या डाव्या बाजूला कोण आहे? हा आपला प्रश्न झाला आहे. बघा त्यांनी काय केलंय? सांगितलं आहे की त्यांचं तोंड कुठे आहे? इनवर्ड डायरेक्शनला त्यांचं तोंड आहे. ओके, आले लक्षात? आता बघा त्यांनी आत तोंड सांगितलेलं आहे, म्हणजे लेफ्ट राईट करता येईल का? आता इथे हात ठेवा बरं. तुम्ही इथे हात ठेवला आहे. ही काय झाली? नखाची बाजू माझी, ही झाली माझी लेफ्ट, ही याची काय झाली? राईट झाली आहे. परत काय करा? वरच्या बाजूने नखा इथे तुम्ही हात ठेवा. आत तोंड केलेलं आहे म्हणून मी या डायरेक्शननी काय केले? माझे नख ठेवले आहे. मी इथे नख ठेवले म्हणजे ही काय झाली? याची लेफ्ट आणि ही झाली राईट. परत काय करा? इथे हात ठेवा. ओके, आता मी या डायरेक्शननी माझे बोट ठेवले आहे. बोट या एरोवर ठेवा तुम्ही, म्हणजेच काय होणार? ही जागा माझी काय होणार? याची लेफ्ट, नखाच्या बाजूची, आतली काय होणार? माझी राईट. आता तुम्ही प्रत्येक पोझिशनची काय केली? लेफ्ट राईट काय केली? मांडून टाकलेली आहे. आता सरळ सरळ काय करायचंय? सेंटेन्सच्या अकॉर्डिंग जा. स्वराज हा प्रणवच्या उजव्या बाजून दुसरा आहे. स्वराज प्रणवच्या, दुसरा व्यक्ती कोण आहे? ट्रिक नंबर 2 आठवा रे. दुसरा व्यक्ती जो आहे त्याची जागा पहिले फिक्स करायची आपल्याला, म्हणून मी काय करते? इथे प्रणव लिहून टाकते मी. हा ओके, हा झाला माझा प्रणव. ओके, प्रणवची जागा मी फिक्स केली. प्रणवची जागा जर फिक्स झाली तर आता मी स्वराजची करू शकते. काय आहे? स्वराज कुठे आहे? प्रणवच्या उजव्या बाजून दुसरा. ही झाला पहिला व्यक्ती आणि ही झाली दुसरी, म्हणजे इथे काय येणार आहे? सरळ सरळ माझा स्वराज येणार आहे. आता फक्त एकच व्यक्ती आणि एकच जागा उरलेली, ती कोणची आहे? सरळ विराजची. आता दुसरा जो लाईन आहे ती सॅटिस्फाय होते का ते पण बघून घेऊया ना आपण. काय आहे दुसरी लाईन? की स्वराज हा विराजच्या डाव्या बाजूला दुसरा आहे. ही झाली विराजची डावी बाजू. इथून तो दुसरा आहे का? हा झाला पहिला व्यक्ती प्रणव आणि दुसरा व्यक्ती काय आहे? स्वराज. आले? म्हणजे दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. प्रणवची आणि स्वराजची ही कंडिशन पण आपण बघितली आणि स्वराज आणि विराजची पण काय केली आपण? कंडिशन बघितली, ती ऑटोमॅटिकली आपली सॉल्व्ह झालेली आहे.
प्रणव, विराज, स्वराज यांच्या जागा तर आपल्याला मिळाल्या. आता बघूया आपण की त्यांनी प्रश्न काय विचारला आहे. तर स्वराजच्या डाव्या बाजूला कोण आहे? हा आला स्वराज, ही याची झाली लेफ्ट साइड. कोण बसलेला आहे रे त्याच्या डाव्या बाजूला? विराज बसलेला आहे. ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का रे? येस, ऑप्शन बी दिसत आहे, त्यांनी विराज दिलेला आहे. आले लक्षात? आता तुम्ही म्हणणार की मॅडम जर त्यांनी आपल्याला लेफ्ट राईट दिलं नसेल तर बघा हा प्रश्न सॉल्व्ह झाला नसता. का? कारण की जर आपण दोन वेगवेगळ्या त्यांनी जागा गृहीत धरल्या असत्या की त्यांनी आत तोंड केले. आता बघा या सिनारिओ मध्ये काय केलं, मी आत तोंड केलं आहे. या सिनारिओ मध्ये बघा मी त्यांचं बाहेर तोंड करते. ओके, हा झाला प्रणव. ओके, जर त्यांचं बाहेर तोंड आहे, ओके, त्यांचं बाहेर तोंड असलं, इथे हात ठेवा, ही काय झाली त्याची लेफ्ट, ही त्याची काय झाली राईट. ही हात ठेवा इकडे, ही झाली राईट, ही झाली लेफ्ट. परत इकडे हात ठेवा, हा झाला लेफ्ट, हा झाला राईट. असा प्रत्येक सिनारिओ आपण बघितला. ओके, सगळ्यांचं तोंड बाहेरच्या दिशेने आहे. प्रणवच्या काय सांगितलं त्यांनी, कुठे आहे स्वराज? प्रणवच्या उजव्या बाजून दुसरा, ही झाली प्रणवची उजवी बाजू. प्रणव ही राईट, 1 आणि 2, इथे आला हा स्वराज. ओके, स्वराज जर इथे आला तर इथे आला सरळ सरळ काय विराज. ओके, आता जर बघा इथे विराज आला असता प्रश्नाच्या अकॉर्डिंग बघा स्वराजच्या डाव्या बाजूला, परत बघा स्वराजची लेफ्ट ही आली, कोण आलं? विराजच आपला उत्तर आला असता. आता मला एक गोष्ट सांगा, उत्तर सेम कसं आलं? तुम्ही म्हणणार मॅडम त्यांनी काय केलंय ना, सेंटरकडे सांगितलंय, तुम्ही आउटवर्ड पण जरा काढता असेल तर उत्तर सारखंच येतंय. मी पहिले पण सांगितलं होतं, जर त्यांनी डायरेक्शन दिली नसेल, बघा आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल दिले होते त्याच्यामध्ये त्यांनी इनवर्ड आउटवर्ड बघितलं नव्हतं. आपण सर्कलच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं का? नाही. म्हणून आपण काय करायचो, मोर दॅन वन सिनारिओ उत्तर काढायचो. फक्त फरक काय? क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बघा इथे प्रणवच्या क्लॉकवाईज जा, काय? प्रणव, स्वराज, विराज हा सिक्वेन्स. प्रणव, स्वराज, विराज काय आहे? प्रणव, स्वराज, विराज काय आहे? अँटी क्लॉकवाईज आहे. इनवर्ड आणि आउटवर्ड मध्ये एवढाच फरक असतो. एक गोष्ट जी क्लॉकवाईज येते तो सिक्वेन्स काय येतो दुसऱ्या डायरेक्शननी, अँटी क्लॉकवाईज येतो. आले? मग काय होणार, जो लेफ्ट आणि राईट आहे तुम्ही दोन्ही मेथडनी करा तो सारखाच येणार आहे. पण तुम्ही असं एक्झाम मध्ये करायचं नाहीये. इथे तुम्हाला समजावं म्हणून मी काढून दाखवलं आहे. एक्झाम मध्ये जर त्यांनी दिला आहे की केंद्राकडे तोंड करा, तुम्ही काय करायची, अरेंजमेंट सेंटरकडे फेस करूनच तुम्ही करायची आहे. म्हणजे काय, ऑटोमॅटिकली उत्तर अचूकच येईल. असं कन्फ्युजन करत बसायचं नाहीये की मॅडमनी सांगितलंय की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सिक्वेन्स सारखाच येतो तर आपण आपल्या मर्जीने करू. नाही, तुम्ही असं काही करायचं नाही. जो त्यांनी क्वेश्चन मध्ये दिला आहे त्याची अरेंजमेंट करायची. जर त्यांनी क्वेश्चन मध्ये असा काही सेंटेन्स दिला नसेल तर तुम्ही वेगवेगळे सिनारिओ करा आणि त्या अकॉर्डिंग आता मग उत्तर काढा. ओके, आलंय लक्षात सगळ्यांना कशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय? ओके, पुढचा प्रश्न बघूया. बघा काय दिलंय त्यांनी. आता बघा मी या ट्रायंगलचे, स्क्वेअरचे, या सगळ्यांचे काय करते, एक एक एक्झाम्पल घेते, कारण की त्याच्यामध्ये खूप पॅटर्न नसतात ते. ओके, सर्कल मध्ये काय असतात आणि मोर दॅन वन सिनारिओ असतात. याच्यामध्ये पण असतात इनवर्ड आउटवर्ड, पण मॅक्झिमम क्वेश्चन जे एक्झाम मध्ये आतापर्यंत विचारलेले आहे ते सर्कलच्या रिगार्डिंग असतात. म्हणूनच मी काय केले, सर्कलचे मॅक्झिमम एक्झाम्पल तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतलेले. ओके, बघा काय दिले त्यांनी. 4 व्यक्ती ABCD एका चौकोनी टेबलावर पत्ते खेळत आहे. काय केलं त्यांनी, 4 वेगवेगळे व्यक्ती बघितले. कोणचे? ABCD. ओके, हे 4 व्यक्ती काय करतात आहे, एका टेबलावर पत्ते खेळतात. म्हणून मी काय करते, यांची जागा मांडून घेते. ओके, मांडली मी. A आणि C व B आणि D एकमेकांच्या विरुद्ध बसलेले आहे. काय सांगितले बघा, हे पण दिले त्यांनी. A आणि C एकमेकांच्या विरुद्ध आहे तर B आणि D काय आहे, एकमेकांच्या विरुद्ध आहे. A ची जागा मिळेल तर C ची मिळेल, B ची मिळाली तर D ची पण आपल्याला मिळेल. बघा पुढे काय केले त्यांनी, D हा C च्या उजव्या बाजूला बसला आहे. ओके, ही गोष्ट पण लक्षात ठेवा. काय केलंय त्यांनी, बघा लक्ष द्या थोडस. D कुठे आहे, D हा C च्या उजव्या बाजूला आहे आणि C पश्चिमेकडे तोंड करून बसला आहे. ओके, त्यांनी पश्चिमेकडे तोंड केला आहे. आपण काय करूया, दिशा काढून घेऊया. काय, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. ओके, दिशा काढल्या आहे. आता त्यांनी काय केलंय, त्यांनी C ची काय दिली, त्यांनी डायरेक्शन दिलेली आहे. ती कुठे आहे, C ची डायरेक्शन काय दिली त्यांनी, आपल्याला सांगितलेली आहे. पश्चिमेकडे तोंड आहे, इकडे आहे. जर हा माझा पूर्व आहे, आता काढला, हा काय होणार माझा पश्चिम होणार आहे. म्हणजे इकडे फेस. आता मला एक गोष्ट सांगा, याच्यामध्ये आउटवर्ड हा सिनारिओ येणार का? नाही, कारण की त्यांनी सांगितलेले की ते टेबलावर पत्ते खेळतायत. जर ते टेबलावर पत्ते खेळणार आहे तर सगळ्यांचं तोंड काय आहे, आत आहे. म्हणून आपण आउटवर्ड सिनारिओ घ्यायचा का? नाही, आपण इनवर्डच सिनारिओ घेणार आहे. त्यांनी तोंड बाहेर नाही केलेलं आहे. दे आर ऑन अ सिंगल टेबल, तर त्यांनी आत तोंड केलेलं आहे. ही झाली माझी C ची जागा. ही C का,
सी चा तोंड पश्चिमेकडे आहे हे सांगितलंय, म्हणून आपली सी ची जागा तर फिक्स झालेली आहे. आता बघा, जर माझी सी ची जागा फिक्स झाली तर मी डी ची करू शकते का? हो. आता मला सांगा, त्यांनी 8 तोंड केलं आहे सी. ओके, एरोवर हात ठेवा बरं. एरोवर हात ठेवल्यानंतर ही जागा कोणची येणार? ही माझी नखाची बाजू डावी बाजू आणि माझी आतली बाजू काय? उजवी बाजू. मला सी चा लेफ्ट आणि राईटही कळालेला आहे. डी कुठे आहे? सी च्या उजव्या बाजूला बसला आहे. सी च्या उजव्या बाजूला आहे. इथे काय आला? माझा डी आला. आता हे बघा, त्यांनी ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. ए काय आहे? सी च्या अपोजिट, म्हणजेच काय? ही जागा माझी ए ची येणार. आणि बी काय आहे? डी च्या अपोजिट, म्हणजे ही पण जागा माझी आली बी ची. ए बी सी डी आपल्याला चारही जागा काय मिळालेल्या आहे. ओके, आता बघा काय विचारले मग त्यांनी, तर डी चे तोंड कोणत्या दिशेला आहे? डी नी कोणत्या दिशेला? सगळ्यांचं आत तोंड आहे. ओके, डी नी कोणत्या दिशेला तोंड केलं आहे रे? खालच्या दिशेला डी चा आहे. खाली कोणची दिशा आहे? खाली माझी साऊथ आहे, दक्षिण आहे, म्हणजे उत्तर काय आपलं? डी आपलं करेक्ट उत्तर आहे. कुठे तोंड केलं आहे डी नी? खालच्या दिशेने डी नी काय केलेलं आहे? फेस केलेला आहे. ओके, कळालंय कशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह केला? असे खूप सोपे सोपे प्रश्न असतात. ओके, फक्त एक तुम्हाला व्यक्ती जर मिळाला की एक व्यक्ती कुठे बसलेला आहे एकदम अचूक मिळाला, तर उरलेले व्यक्ती तुमचे काय होतात? ऑटोमॅटिकली करेक्ट अरेंजमेंट होत जाते. ओके, इथपर्यंत काही अडचण असेल तर विचारा. तोपर्यंत काय करूया आपण? आज जो जो भाग घेतला आपण तो बघूया. काय काय बघितलं आपण? एकदम क्विकली बघणार आहोत आपण की आज आपण काय केलंय. बघा, आपण मल्टीलाईनचा एक सिनारिओ बघितला. त्याचेही काय येतात? 2 सिनारिओ येतात. पण प्रश्न कशा प्रकारचा असतो? प्रश्न असाच असतो की दोन्हीही फिगर मध्ये तो कॉमन येऊ शकतो. इथे पण आपण 2 सिनारिओ बघितले, पण या केस मध्ये काय झाला? एक सिनारिओ ऑटोमॅटिकली कॅन्सल झाला, कारण की का? सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये. ओके, मग पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितले की 4 वेगवेगळे सिनारिओ आले, पण त्यामधले करेक्ट काय असतो? प्रश्न असा असतो की चारही सिनारिओच्या ज्या कंडिशन आहेत ते सॅटिस्फाय करतात. ओके, नंतर काय केलं आपण? ट्रायंग्युलरचा पण एक सिनारिओ बघितला. ट्रायंग्युलरच्या सिनारिओ मध्ये आपण बघितलं की लेफ्ट काय आहे, राईट काय, आणि त्या अकॉर्डिंग काय केलं आपण? पोझिशन काढल्या. ओके, नंतर काय केलं आपण? स्क्वेअरचा पण सिनारिओ बघितला. स्क्वेअरच्या सिनारिओ मध्ये काय केलं त्यांनी? आपल्याला डायरेक्शन दिली. एका व्यक्तीची जर डायरेक्शन दिली त्याच्यावरून आपण काय केलं? उरलेल्या व्यक्तींच्या जागा फिक्स केल्या. ओके, तर काही अडचण असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये विचारा. आपण ती अडचण काय करूया? आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूया. ओके, थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ यू हॅव एनी डाऊट, तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या पर्सनल नंबर, जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही पिंग करू शकता. ओके, तुम्ही आम्हाला विचारू शकता किंवा कमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता? आम्हाला विचारू शकता. ओके, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे? पेंटॅगॉन, हेक्सागॉन, ऑक्टॅगॉन याचे पण आपण काय करणार आहे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि नंतर काय आपले जो आपला 1 मिनिटचा थेरपी आहे तो आपण सुरू करूया. ओके, सो प्लीज कीप वॉचिंग अस अवर व्हिडिओ आणि ट्रिक्सचा वापर करून मॅक्झिमम प्रश्नांचा लवकरात लवकर सराव करा. ओके, थँक्यू.